महाडमध्ये ॲसिडचे पाट, PH1 COD 37,000 पार, काळ नदी धोक्या, एस्ट्राइड कंपनी मागे रासायनिक विसर्ग, CETPच्या तपासणीत धक्कादायक आकडे. उन्हाळ्यात महाड MIDCत ॲसिडचे झरे, MPCB सुट्टीवर, प्रदूषण सुरूच. महाड MIDC परिसरातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अतिरिक्त MIDC विभागातील एस्ट्राइड कंपनीच्या मागील बाजूस भर उन्हाळ्यात थेट ॲसिडयुक्त पाण्याचे झरे वाहत असल्याचं निदर्शनास आलंय. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना उन्हाच्या तीव्रतेमुळे नैसर्गिक झरे आटलेले असताना महाड MIDCतील अतिरिक्त MIDC मध्ये मात्र रासायनिक पाण्याचे पाट वाहत आहे. या पाण्यात ॲसिडचं प्रमाण इतकं जास्त आहे की पाण्यावर सतत बुडबुड येताना दिसत आहे. सदर घटनेची शंका आल्यानं महाड औद्योगिक वसाहतीच्या CETP पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचे नमुने तपासले. प्रथमदर्शनी तपासणीत या पाण्याचा PH1 ते 2 दरम्यान आढळला, म्हणजेच हे पाणी पूर्णपणे आम्लधर्मी आहे. प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर या पाण्याचा COD 37,600 इतका प्रचंड नोंदवला गेला. सामान्य औद्योगिक सांडपाण्यासाठी CODची मर्यादा 250 असते, मात्र या पाण्यात 37,600 COD आढळलाय. तो मर्यादेपेक्षा 150 पटींहून अधिक आहे. हे प्रदूषित पाणी थेट जवळच्या नाल्यातून काळ नदीपात्रात मिसळतंय. त्यामुळे नदीतील जलचरांना तसेच नदीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय. पावसाळ्यात हे प्रदूषण अधिक तीव्र होऊन संपूर्ण नदीपात्र दूषित होण्याची भीती व्यक्त केली जाते. यापूर्वीही याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी वाहताना आढळलं होतं. आता पुन्हा याच भागात अशा प्रकारे ॲसिडयुक्त पाणी वाहताना दिसतंय. मध्यंतरी महाड MIDCतील प्रदूषण काही प्रमाणात आटोक्यात आल्याचं चित्र होतं, मात्र आता काही प्रदूषणकारी कारखानदारांनी पुन्हा डोकं वर काढलंय असा आरोप स्थानिकांकडून होतोय. शनिवार रविवार सुट्टी असल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र हा प्रकार अत्यंत गंभीर असल्यानं MPCB याची कशा पद्धतीने दखल घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे. कालच एका कंपनीच्या विरोधात एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा इशारा दिल्याची घटना ताजी असतानाच हा ॲसिड विसर्गाचा प्रकार समोर आलाय. मध्यंतरीच्या काळात प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरच MMA प्रशासनाचा देखील या प्रदूषणकारी कारखानदारांवर वचक होता. मात्र तो आता कुठंतरी कमी झालाय का? MMMAचे अध्यक्ष आणि CETPचे अध्यक्ष या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देत नसल्यामुळं कारखानदारांचं फावलंय का असा प्रश्न निर्माण होतोय. प्रदूषण नियंत्रण मंडळानं सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत असतानाच MMA आणि CETPच्या अध्यक्षांनी देखील आपल्या सभासद कारखानदारांना सक्त ताकीद द्यावी अशी मागणी जोर धरतीये. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. आलो 15 मिनिटात पोहोचतोय बघा मी गेटवरती या तुम्ही.